Good morning, student. Today we are going to solve some examples on inverse trigonometric functions. The angles of a triangle ABC are in AP and B is to C is equal to root 3 is to root 2. या ठिकाणी AP ही टर्म म्हणजे अर्थमेटिक प्रोग्रेशन जे तुम्हाला 10th मध्ये झालेलं आहे. अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय की आता ह्या ABC ह्या 3 टर्म आहेत. आर इन AP म्हणजेच काय त्याच्यातील डिफरन्स जो असतो कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधला जो डिफरन्स असतो तो सेम असतो हा त्याचा अर्थ होतो. मग या ठिकाणी द अँगल्स ABC ऑफ द ट्रायंगल ABC आर इन AP. Therefore C minus B is equal to B minus A. Therefore 2B is equal to A plus C. But A plus B plus C is equal to 180 degree. A plus C plus B is equal to 180 degree. या ठिकाणी लक्ष द्या. ए आणि सी एका ठिकाणी घेतलं का तर इथे आपल्याला ए प्लस सी इज इक्वल टू 2B मिळालेलं आहे. मग ए प्लस सी प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री. ए प्लस सीच्या ठिकाणी आपण 2B सबस्टिट्यूट केलेला आहे. 2B प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री. 3B इज इक्वल टू 180 डिग्री. बी इज इक्वल टू 60 डिग्री. Also B is to C म्हणजे B divided by C is equal to root 3 divided by root 2. By the sine rule A divided by sin A is equal to B divided by sin B is equal to C divided by sin C. आपल्याला साइन रूल माहिती आहे. आपल्याला रेशो दिलेला आहे B is to C म्हणजेच B divided by C. B divided by C is equal to sin B divided by sin C. Sin B divided by sin C is equal to root 3 divided by root 2. ओके. मग या ठिकाणी आपण साइन सी या बाजूला घेणार आणि हा रूट 2 या बाजूला घेणार. तो सिम्प्लिफाय केल्यानंतर मिळेल रूट 3 साइन सी इज इक्वल टू रूट 2 साइन 60 डिग्री. देअरफॉर बी इज इक्वल टू 60 डिग्री. रूट 3 साइन सी इज इक्वल टू रूट 2 इंटू रूट 3 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू रूट 3 डिवायडेड बाय रूट 2. म्हणजे या ठिकाणी लक्ष द्या हा जो आहे 2 म्हणजे रूट 2 इंटू रूट 2 असतो. रूट 2 गेट कॅन्सल. 1 रूट 2 कॅन्सल होतो. 1 रूट 2 शिल्लक राहतो. तो रूट 3 डिवायडेड बाय रूट 2. रूट 3 साइन सी इज इक्वल टू रूट 3 डिवायडेड बाय रूट 2. मग या ठिकाणी साइन सी इज इक्वल टू मिळणार 1 अपॉन रूट 2 दॅट इज इक्वल टू साइन 45 डिग्री. मग आता या ठिकाणी लक्ष द्या साइन सी इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 म्हणजेच साइन 45 डिग्री. म्हणजे सी इज इक्वल टू साइन सी इज इक्वल टू साइन 45 डिग्री म्हणजे सी इज इक्वल टू मिळालं 45 डिग्री. नाव ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. मग या ठिकाणी जो का आपल्याला सी मिळालेला आहे त्या ठिकाणी आपण त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. 60 डिग्री आपल्याला दिलेलंच आहे ऑलरेडी. मग ए प्लस 60 डिग्री प्लस 45 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग त्याच्यावरून आपल्याला ए मिळणार 75 डिग्री. हेन्स द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर 75 डिग्री 60 डिग्री अँड 45 डिग्री. ओके. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स ज्या वेळेला असतात की ज्या वेळेला रेशो दिलेला असतो आणि त्याचे अँगल्स ए पी म्हणून सांगितलेले असतात त्यावेळेला ए पी म्हणजेच काय तर ते जे काय अँगल्स आहेत ए बी सी त्याच्यामधला डिफरन्स कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स हा सेम असतो. म्हणून या ठिकाणी ए बी सी आहे त्या ठिकाणी घेतला पण सी मायनस बी इज इक्वल टू बी मायनस ए आणि ॲटोमॅटिकली सगळं सॉल्व्ह होते पहा साइन रूल वापरला की. त्यानंतर नेक्स्ट in triangle ABC, if cot A, cot B, cot C are in AP, then show that A square, B square, C square are also in AP. हा मार्च 2015ला विचारलेला क्वेश्चन आहे. बाय द साइन रूल A डिवायडेड बाय साइन A इज इक्वल टू B डिवायडेड बाय साइन B इज इक्वल टू C डिवायडेड बाय साइन C इज इक्वल टू K. A is equal to K sin A, B is equal to K sin B, C is equal to K sin C. Now, cot A, cot B, cot C are in AP. Therefore, cot C minus cot B is equal to cot B minus cot A. ओके. या ठिकाणी कॉट सी प्लस कॉट ए या बाजूला मायनस टर्म आणली आणि ही टर्म त्या बाजूला नेली की मिळेल 2 कॉट बी. कॉस सी डिवायडेड बाय साइन सी हे सगळं सिम्प्लिफिकेशनच आहे पहा हे आपल्याला सुचायला हवं. प्लस कॉस ए डिवायडेड बाय साइन बी दॅट इज इक्वल टू 2 कॉट बी. साइन ए कॉस सी प्लस कॉस ए साइन सी डिवायडेड बाय साइन ए साइन सी दॅट इज इक्वल टू 2 कॉट बी. साइन ए कॉस सी प्लस कॉस ए साइन सी हा फॉर्म्युला आहे साइन ए प्लस सी. साइन ए प्लस सी डिवायडेड बाय साइन ए इंटू साइन सी दॅट इज इक्वल टू 2 कॉट बी. देअरफॉर साइन ऑफ पाय मायनस बी
डिवायडेड बाय साईन ए इंटू साईन सी दॅट इज इक्वल टू 2 हे कॉट बी कन्वर्ट करणार आपण कॉस आणि साईनच्या फॉर्ममध्ये कॉस बी डिवायडेड बाय साईन बी. ओके, आता हे या ठिकाणी साईन पाय मायनस बी आलं कसं, तर आपल्याला इथं माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजेच ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय मिळणार, म्हणजेच ए प्लस सी इज इक्वल टू पाय मायनस बी मिळणार. तो या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेला आहे. मग साईन पाय मायनस बी डिवायडेड बाय साईन ए इंटू साईन सी इज इक्वल टू 2 कॉस बी डिवायडेड बाय साईन बी. साइन b divided by sin a into sin c that is equal to 2 cos b divided by sin b. Sin square b divided by sin a into sin c that is equal to 2 cos b. Sin square b divided by sin a into sin c that is equal to 2 cos b. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी जो साइन b आहे तो साइन b इकडे मल्टिप्लाय झाल्यावर तो झाला साइन स्क्वेअर b डिवायडेड बाय साइन a इंटू साइन c दॅट इज इक्वल टू 2 cos b. Sin square b divided by sin a into sin c is equal to 2 cos b. तुम्हाला माहिती आहे इथं साइन स्क्वेअर बी जो आहे तो इथं ह्याच्यानुसार हे बघा या ठिकाणी साइन बी म्हणजेच बी डिवायडेड बाय के असतो, होय ना. मग साइन स्क्वेअर बीच्या ठिकाणी इथं व्हॅल्यू ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करणार आपण इथं, आणि त्या सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला मिळेल के स्क्वेअर बी स्क्वेअर डिवायडेड बाय के ए इंटू के सी दॅट इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ac. आपण ह्या ठिकाणी फक्त सबस्टिट्यूट केलेलं आहे. मग बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए सी. बी स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 2b स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता बघा या ठिकाणी जे काही मिळालेलं आहे त्याच्यावरून आपण असं सांगू शकतो की एक टर्म या बाजूला आहे, दोन्ही टर्म या बाजूला आहे, तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ए स्क्वेअर बी स्क्वेअर अँड सी स्क्वेअर इज इक्वल टू आर इन ए पी. ओके, अशा पद्धतीचं जरी कॉम्बिनेशन मिळालं आपल्याला तरी देखील त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट, विथ द युज्युअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट, ऑक्टोबर 2014ला विचारलेला क्वेश्चन आहे. 2 इन कर्ली ब्रॅकेट ए साइन स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2 प्लस सी साइन स्क्वेअर ए डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू ए प्लस सी मायनस बी. LHS आहे 2 इन कर्ली ब्रॅकेट ए साइन स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2 प्लस सी इन कर्ली ए साइन स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2 प्लस सी साइन स्क्वेअर ए डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू ए जर आपण बाहेर काढलं आणि 2 आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर येईल 2 साइन स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2 प्लस सी 2 साइन स्क्वेअर ए डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस सी प्लस सी इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस ए. ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस सीचा फॉर्म्युला आहे हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2b. हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला जे रूल शिकवलेले आहेत त्याच्यामधला हा फॉर्म्युला आहे. पहा, तुम्ही जाऊन टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहू शकता. प्लस सी स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस एचा फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc बाय कोसाइन रूल. हा कोसाइन रूल आहे. ए इन ब्रॅकेट हे या बाजूला सिम्प्लिफाय करण्यासाठी मल्टिप्लाय केलं 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab प्लस सी इन ब्रॅकेट 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2b प्लस 2bc. या ठिकाणी पहा सी गेट कॅन्सल्ड आणि इथे ए गेट कॅन्सल्ड. मग ते जे काही कॅन्सल आउट होऊन जे उरतं ते आपण खाली लिहिलेलं आहे. त्यानंतर ह्या दोन्हीचा डिनॉमिनेटर 2b आहे तो एका ठिकाणी लिहिला आणि बाकीच्या टर्म वरती न्युमरेटरमध्ये लिहिल्या. आणि ते सिम्प्लिफाय केल्यानंतर ज्या मायनस प्लस टर्म्स आहेत त्या कॅन्सल आउट करून जे उरलेलं आहे 2ab प्लस 2bc प्लस 2b स्क्वेअर डिवायडेड बाय 2b दॅट इज इक्वल टू ए प्लस सी मायनस बी. हे मिळालेले आहे RHS जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेले आहे ए प्लस सी मायनस बी. ओके, अशा प्रकारे ही सिम्प्लिफिकेशन आहे. ह्यात फक्त कोसाइन रूल वापरलेला आहे. पहा, वेगळं काही केलेलं नाही. त्यासाठी तुम्हाला कोसाइन रूल पाठ असायला हवेत. त्यानंतर इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट
a minus b whole bracket square cos square c divided by 2 plus a plus b whole bracket square sin square c divided by 2, that is equal to c square. LHS is equal to a minus b whole bracket square into cos square c divided by 2 plus a plus b whole bracket square into sin square c divided by 2. A square plus b square minus 2ab into cos square c divided by 2 plus a square plus b square plus 2ab sin square c divided by 2. हे फक्त हा जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने याला मल्टिप्लाय केलं मायनस 2ab याला, म्हणजे इच अँड एव्हरी टर्मला ब्रॅकेटमधल्या बाहेरच्या टर्मनी मल्टिप्लाय केलेलं आहे ही स्टेप. ओके, मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2 प्लस 2ab साइन स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2 प्लस 2ab साइन स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2. या ठिकाणी दोन वेळा झालेला आहे बघा हे 2ab, हे एक तास सफिशियंट आहे, एक तास असू देत हे. ओके, मग ह्या ठिकाणी मायनस 2ab कॉस स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2 मधला मायनस 2ab बाहेर काढल्यानंतर आपल्याला आतमध्ये राहणार इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा ब्रॅकेट बाहेर काढल्यानंतर मिळणार कॉस स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2 प्लस साइन स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2. ही टर्म नसायला पाहिजे ना, इथं दोन वेळा झालेला आहे पहा. मायनस 2ab कॉस स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2, दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. ओके, मग आता या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी जे काय मिळालेलं आहे दॅट इज इक्वल टू सी स्क्वेअर. हा पण एक रूलच आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी दॅट इज इक्वल टू मिळणार सी स्क्वेअर. म्हणून आपल्याला जे काय प्रूव्ह करायचं आहे ते मिळालेलं आहे. LHS इज इक्वल टू RHS. ओके, थँक्यू. आज आपला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स जो एवढा मोठा चॅप्टर होता तो कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये मी काही एक्झाम्पल्सचा एक व्हिडिओ सेंड केला होता पहा, तर तो 18 मिनटाचा व्हिडिओ झाला असताना चुकून काहीतरी चुकी झाल्या कारणाने तो 2 मिनटाचाच माझ्याकडून सेंड झालेला आहे. तर तो मी पुढच्या लेसनला पुन्हा तोच पाठवणार आहे लेसन. ओके, तो लेसन पाहून घ्या आणि मग त्याच वेळेला तिथं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स संपतो नेक्स्ट चॅप्टर नेक्स्ट लेक्चरला. आत्ता ह्याच्या पुढचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये तो 18 मिनटाचा जो आपण 2 मिनटाचा चुकून सेंड झाला होता तो 18 मिनटाचा सेंड करणार आहोत. अशा प्रकारे सगळ्या एक्झाम्पल्सची रिव्हिजन करा, मॅक्झिमम एक्झाम्पल्स सॉल्व करा, जेणेकरून हा चॅप्टर जास्त वेटेजला आहे, 10 मार्क्सला आहे, सगळे मार्क्स मिळून जातील. ओके, थँक्यू.